ब्रेक. ओके, म्हणून हा बॉन्ड काय होऊन जातो, ब्रेक होऊन जातो. येते लक्षात. सो सी वन्स अगेन मी परत एकदा सांगेल. युजली काय हवं होतं की वरून खाली जाताना बॉन्डची साईज इन्क्रीज होते, तर बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ही डिक्रीज व्हायला पाहिजे होती. बट इन केस ऑफ फ्लोरीन बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी इज लेस दॅन द क्लोरीन अँड ब्रोमीन. मग त्याचं रिझन हे आहे, फ्लोरीन इज व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. इट हॅज दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. Due to the presence of lone pair of electron, the bond length is very low. Therefore, these lone pair of electrons are very close to one another, and therefore they repel one another. हे lone pair एकमेकांना काय करतील, असे रिपेल करतील. And due to this repulsion, the bond strength is very low. म्हणून ह्या रिपल्शनमुळे बॉन्डची स्ट्रेंथ काय होऊन जाते, खूप कमी होऊन जाते. And that's why this fluorine having low bond dissociation enthalpy, that is 156 kilojoule per mole. Get it? आपल्याला रिझन साठी क्वेश्चन येतो ह्याच्यावर. आले का लक्षात? ओके, ठीक आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18. पुढे पाहूयात आपण ग्रुप 18च्या फिजिकल प्रॉपर्टीज. Elements of group 18. See the one. In a group 18, all are monoatomic gases. Group 18 are the noble gases. So these noble gases are हे नोबल गॅसेस कसे असतात, मोनो ॲटॉमिक असतात. बरोबर. इफ यू सी द नेक्स्ट वन, दे आर स्पॅरेंटली सॉल्युबल इन वॉटर. दे आर स्पॅरेंटली सॉल्युबल इन वॉटर. स्पॅरेंटली सॉल्युबल म्हणजे स्लाइटली सॉल्युबल असतात वॉटरमध्ये. नेक्स्ट आपण जर पुढे पाहिलं, दे हॅव द लो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसा असतो, लो असतो. ॲज दे हॅव द व्हेरी वीक वॅन्डवॉल्स फोर्सेस. त्यांचे जे फोर्सेस असतात ते खूप वीक असतात. त्यांचे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट लो का असतो, कारण त्यांचे फोर्सेस जे असतात, दे हॅव द वीक वॅन्डवॉल्स फोर्सेस. दे हॅव द वीक फोर्सेस. दॅट्स वाय देअर मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट इज व्हेरी लो. ह्यांच्यामधला जो हेलियम आहे, दिस हेलियम विच हॅज अ लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट अमॉंग दिस ऑल द एलिमेंट, लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट, that is about 4.2 Kelvin. Okay, ठीक है. So these are the simple properties about the group 18. So here we finish about the some properties of group 16, 17 as well as 18. So all of you get it about this? Yes, ma'am. Okay. Yes, sir. The next point we are going to start, that is anomalous behavior. Anomalous behavior चा meaning असतो differ than normal. नॉर्मलपेक्षा डिफरंट बिहेवियर जे दाखवतात ना, त्या बिहेवियरला म्हणतो आपण ॲनामलस बिहेवियर. मग ॲनामलस बिहेवियर कोण कोण दाखवतं, ग्रुप 16 मधला ऑक्सिजन आणि ग्रुप 17 मधला फ्लोरीन, दे शोज द ॲनामलस बिहेवियर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द ॲनामलस बिहेवियर ऑफ
Anomalous behavior of oxygen. ऑक्सिजनचा anomalous behavior पाहूयात. Anomalous behavior म्हणजे different behavior. So why oxygen shows anomalous behavior? See, it shows anomalous behavior because of three main points. That is, due to its small atomic size, ऑक्सिजनची साईज त्याच्या ग्रुप मेंबर्समध्ये कशी असते. ऑक्सिजनच्या फॅमिलीमध्ये कोणते कोणते ग्रुप मेंबर्स असतात. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम अँड पोलोनियम. ओके, दीज आर द ग्रुप मेंबर्स ऑफ ऑक्सिजन फॅमिली. पण या सगळ्या ग्रुप मेंबरपैकी हा जो ऑक्सिजन आहे ना, हा वेगळाच बिहेवियर दाखवतो, डिफरंट बिहेवियर दाखवतो. ओके, आणि म्हणून आपण ते स्टडी करतोय. आपल्याला माहिती आहे वेन वी गो टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. सो ऑक्सिजनची ॲटॉमिक साईज कशी आहे. दिस इज व्हेरी स्मॉल. Due to its smallest atomic size, it shows anomalous behavior. Next one is due to its high electronegativity. त्याच्या हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मुळे देखील आपल्याला हे देखील माहिती आहे, आपण वरून खाली जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. सो ऑक्सिजन हॅव द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. दॅट्स वाय इट शोज द anomalous behavior, different behavior. And the third point is absence of vacant d orbital. ह्याच्यामध्ये वॅकंट डी ऑर्बिटल देखील काय असतो, अब्सेंट असतो. दॅट्स वाय ऑक्सिजन शोज अ anomalous बिहेवियर. ओके, आता ह्याच पॉईंट्सला आपण ह्या सगळ्या पॉईंट्सला म्हणजे anomalous बिहेवियर, ऑक्सिजनच्या डिफरंट प्रॉपर्टीज, anomalous प्रॉपर्टीज स्टडी करूयात. जर क्वेश्चन तुम्हाला एक मार्काला आला की राईट द anomalous बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, सो यू हॅव टू राईट दिस 3 पॉईंट. ड्यू टू इट्स स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज, ड्यू टू इट्स हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड ड्यू टू इट्स अब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहिले तर लॉट्स ऑफ टाइम तुम्हाला anomalous बिहेवियरवर क्वेश्चन सापडेल. सो नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी देअर anomalous बिहेवियर, anomalous प्रॉपर्टीज. Anomalous properties of oxygen. So the very first property of oxygen, anomalous property of oxygen is atomicity. Atomicity. Now see, this oxygen is diatomic molecule. ऑक्सिजन जो आहे तो कसा आहे, डायॲटॉमिक आहे. while all other members of this family they are polyatomic. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन O2 फॉर्ममध्ये पाहता तुम्ही, बट बाकीचे सगळे मेंबर्स यू कॅन सी लाईक दिस P4, S8, SC8, म्हणजे पॉलीॲटॉमिक फॉर्ममध्ये आपण पाहतो. दॅट्स वाय ऑक्सिजन शोज अ डिफरंट बिहेवियर. ऑक्सिजन इज अ डायॲटॉमिक while all other members are polyatomic in nature. That's why oxygen shows a different behavior. Next property is physical state. फिजिकल स्टेट सांगा बरं मला. फिजिकल स्टेट ऑफ ऑक्सिजन अँड त्याचे ग्रुप मेंबर आपण मागे स्टडी केली आता. फिजिकल स्टेट ऑफ ऑक्सिजन अँड इट्स ग्रुप मेंबर्स. ऑक्सिजन कसा असतो, ऑक्सिजन इज गॅसियस फॉर्म मध्ये. ऑक्सिजन इज अ गॅस while all other members of this group family is सॉलिड. सॉलिड ॲट अ रूम टेम्परेचर, है ना. रूम टेम्परेचरला बाकी सगळे सॉलिड असतात पण ऑक्सिजन गॅस असतो. सो ऑक्सिजन शोज अ डिफरंट बिहेवियर. नाउ सी नेक्स्ट मॅग्नेटिक प्रॉपर्टी. See, this oxygen is a paramagnetic.
ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक असतो, while all other members of this family they are diamagnetic in nature. आता हे पॅरामॅग्नेटिक बिहेवियर अँड डायमॅग्नेटिक बिहेवियर वी कॅन स्टडी इन अ मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी ऑफ केमिकल बॉन्डिंग चॅप्टर. ओके, तर सिम्पली पॅरामॅग्नेटिक म्हणजे ऑक्सिजनच्या आउटर शेलमध्ये एक किंवा दोन अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात म्हणून त्याला पॅरामॅग्नेटिक म्हणतो आपण. व्हाईल अदर बाकीच्या मेंबर्सच्या आउटर शेलमध्ये दोन पेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. इलेक्ट्रॉन्स आर पेड, देन इट इज कॉल्ड एज डायमॅग्नेटिक. इफ द इलेक्ट्रॉन इज अनपेड देन दे आर कॉल्ड एज पॅरामॅग्नेटिक. ओके, so oxygen shows a paramagnetic behavior while all other members they shows a diamagnetic behavior. See next, oxidation state. If we study about the oxidation state, तुम्ही redox reaction मध्ये स्टडी केलेला आहे पहा. Oxygen shows a different 3 oxidation state. This oxygen it shows -2, -1 and +2. Oxidation state. Okay, but other जे members आहेत, while other members they shows a different oxidation state. While other members shows +2, -2, they sometimes show +4, sometimes shows +6 oxidation state. ओके, म्हणजे काय, आता एक्झाम्पल लिहिते मी ते. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनचं पहिलं पाहूया. इन OF2 ऑक्सिजन शोज व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस ऑक्सिजन इन OF2. ऑक्सिडेशन स्टेट्स काढता येतात का तुम्हाला? एक काढून दाखवते मी इथे. ऑक्सिजनला एक्स कन्सिडर करूयात कारण त्याची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची. देन फ्लोरीनचा चार्ज असतो -1 विच इज इक्वल टू 0. ओके, सो एक्स प्लस this -2 which is equal to 0, therefore this x is equal to +2. so ह्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आली मग? दिस ऑक्सिजन हॅव्हिंग +2 ऑक्सिडेशन स्टेट. ओके, म्हणून ह्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +2. इफ यू कन्सिडर अबाउट द नेक्स्ट दॅट इज H2O2. ह्या वेळी जर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट केली H2O2ची तर ह्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट येईल -1. ओके, पराऑक्साईडमध्ये ऑक्सिडेशन स्टेट असते -1 आणि हा असतो H2O. H2O ची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायला गेलं तर इट इज -2. ही ऑक्सिडेशन स्टेट किती येईल? -2. दॅट्स वाय ऑक्सिजन शोज दिस काइंड ऑफ 3 ऑक्सिडेशन स्टेट दॅट इज -2, -1 अँड +2. ह्या 3च ऑक्सिडेशन स्टेट तो दाखवू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त तो +4, +6 अशी ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही. ओके, जर मी अजून एखादा, आता ऑक्सिजन फॅमिलीमध्ये समजा सल्फर आहे बा, ऑक्सिजनच्या फॅमिलीमध्ये सल्फर आहे, मग आता सल्फर कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो ते पाहूया. सल्फरचं एक एक्झाम्पल घेते मी. इफ यू कन्सिडर अबाउट SO2. ओके, सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची. सो x +2 इंटू -2 विच इज इक्वल टू 0. ओके, सो किती येईल सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट इथे? +4. जर मी तुम्हाला दिला H2SO4 आणि तुम्हाला सांगितलं फाइंड आउट ऑक्सिडेशन स्टेट फॉर दिस सल्फर. येस, करा बरं फाइंड आउट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस सल्फर अँड कैन यू टेल मी? +6. येस, व्हेरी गुड. इट इज अ +6. +6. करेक्ट, नाईस. ओके, ती किती येते? +6 येते. इथे येते +4. तर तुम्ही आता इथे पाहिलं असेल की सल्फर कॅन शोज अ +6, +4 हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑल्सो, बट ऑक्सिजन कॅनॉट शोज अ हायर ऑक्सिडेशन स्टेट. आता ह्याच्या मागचं रिझन काय आहे? का बरं ऑक्सिजन शो करत नाही हायर ऑक्सिडेशन स्टेट? कारण ऑक्सिजनकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल प्रेझेंट नसतो. ऑक्सिजनचं जर तुम्ही 1s2, 2s2, 2p4, ओके, ह्याच्या पुढे व्हॅकंट डी ऑर्बिटल प्रेझेंट नाहीये की जेणेकरून तो काय करू शकतो? अनपेड इलेक्ट्रॉन वाढवू शकतो त्याचे. तो अनपेड इलेक्ट्रॉन इंक्रीज नाही करू शकत. सो ऑक्सिजन कॅन शोज ओनली ऑक्सिडेशन स्टेट अप टू 2.
अनपेड इलेक्ट्रॉन 2 असतात पहा ऑक्सिजनकडे, हे 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणून तो काय करतो, फक्त अप टू 2 ऑक्सिडेशन स्टेट्स दाखवतो. पण जर तुम्ही विचार केला सल्फरचा, बट इफ यू कन्सिडर अबाउट द सल्फर, सांगा 1s2 2s2 2p6 3s2 3d 16 3p4 miss. 3p4 3p4 and then 3d 0 3p4 and 3d 0 बरोबर. थर्ड शेल मध्ये डी शेल देखील असते. सेकंड मध्ये असतो का डी ऑर्बिटल? नसतो. नाही. इथे डी ऑर्बिटलच नसतो, पण थर्ड ऑर्बिटल मध्ये, थर्ड शेल मध्ये डी ऑर्बिटल प्रेझेंट असतो. सो ह्यांच्याकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल प्रेझेंट आहे पहा इथे. आणि व्हॅकंट डी ऑर्बिटल प्रेझेंट असल्या कारणाने काय होऊ शकतं, हे जे एस आणि पी मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, दे कॅन जम्प ऑन अ एम्प्टी स्पेस ऑफ द डी ऑर्बिटल. हा जो इथे व्हॅकंट प्रेझेंट आहे, इथे हे जम्प करू शकतात. समजा ह्या पी मधल्या एक ऑर्बिटलने इकडे जम्प केला एक इलेक्ट्रॉनने, तर किती अनपेड इलेक्ट्रॉन होतील? 4. सो इट कॅन फॉर्म अ +4. जर ह्या एस मधल्या एक इलेक्ट्रॉनने इकडे जम्प केले तर इट कॅन फॉर्म अ 6 अनपेड इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय इट शोज अ +6 ऑक्सिडेशन स्टेट. ओके, हा पॉईंट डिटेलमध्ये पुढे येणार आहे परत. ओके, सो एवढं लक्षात ठेवा. आता ऑक्सिजन शोज ओनली -2 -1 आणि +2, while all other elements shows the higher oxidation state also. नेक्स्ट पॉइंट पाहूया. नेचर ऑफ हायड्राइड्स. नेचर ऑफ हायड्राइड. सी दिस हायड्राइड ऑफ वॉटर कसे असतात बरं? वॉटरचे हायड्राइड, लिक्विड, सॉलिड कसे असतात? लिक्विड. येस, हायड्राइड ऑफ वॉटर इज लिक्विड, की जो आपण रोज यूज करतोय है ना. हायड्राइड ऑफ वॉटर इज लिक्विड, बट हायड्राइड ऑफ ऑल अदर एलिमेंट्स दे आर गॅसेस. Gases. Yes, very good. But all other elements hydride they are gases. जसं H2S एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही, H2S हा गॅस असतो. ओके, H2O हा लिक्विड आहे. सो हायड्राइड ऑफ ऑक्सिजन असं म्हणायला पाहिजे होते ते, हायड्राइड ऑफ वॉटर नाही, सॉरी, हायड्राइड ऑफ ऑक्सिजन. Hydrate of oxygen is liquid, that is H2O. Yeah? Hydrate of oxygen is liquid, that is H2O. But all other hydrides, they are gases at a room temperature. Next, hydrogen bonding. Next point we are going to see about the hydrogen bonding. Hydrogen bonding. See, electronegativity of oxygen is very high. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे? त्याच्या ग्रुप मेंबर पेक्षा हाय आहे. Therefore it shows the strongest hydrogen bonding. त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय असल्या कारणाने तो स्ट्रॉंगेस्ट हायड्रोजन बॉन्डिंग दाखवू शकतो. ओके, सो इट कॅन शोज द स्ट्रॉंगेस्ट हायड्रोजन बॉन्डिंग इन अ कंपाऊंड्स लाईक वॉटर, अल्कोहोल. लाईक अल्कोहोलचं एक्झाम्पल लिहिते मी ते. अल्कोहोल किंवा वॉटर सारख्या कंपाऊंड्समध्ये तो हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्या कारणाने स्ट्रॉंगेस्ट हायड्रोजन बॉन्डिंग दाखवू शकतो. बट बाकीचे जे एलिमेंट आहे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. ऑल अदर एलिमेंट हॅव्हिंग द लोअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. This other element, they have low electronegativity. And therefore that does not show the hydrogen bonding. ओके, ह्या आस्पेक्टने देखील ऑक्सिजन कसा आहे? वेगळा आहे.
ऑक्सिजन शोज द स्ट्रॉन्गेस्ट हाइड्रोजन बॉन्डिंग. ठीक है. नेक्स्ट एंड लास्ट पॉइंट अबाउट दिस anomalous behavior of oxygen. 7th पॉइंट. जर 3 मार्काला किंवा 4 मार्काला क्वेश्चन आला तर तुम्हाला हे सगळे पॉईंट्स लिहून त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन लिहावी लागेल. कोव्हॅलन्सी. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर पाहिला तर तुम्हाला विचारलं जातं राईट द anomalous behavior of oxygen बाय द फॉलोइंग पॉईंट्स. मग खाली 4-5 दिलेले असतात तुम्हाला, लाईक हायड्रोजन बॉन्डिंग, ऑक्सिडेशन स्टेट, ॲटॉमिसिटी आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मग त्यांच्याबद्दलच तुम्हाला तिथे सांगायचं असतं. कोव्हॅलन्सी. आता कोव्हॅलन्सीचा मिनिंग काय असतो पहा. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर्ड बाय अन ॲटम विथ अनादर ॲटम ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे एखादा ॲटम दुसऱ्या ॲटम बरोबर ज्यावेळेस इलेक्ट्रॉन शेअर करतोय कोव्हॅलंट बॉन्ड बनवताना टू फॉर्म अ ऑक्टेट, त्याला म्हणतात कोव्हॅलन्सी. ओके. मग ऑक्सिजनची कोव्हॅलन्सी किती आहे? 2. येस, व्हेरी गुड. ऑक्सिजन हॅव कोव्हॅलन्सी 2. कोव्हॅलन्सी 2. आता सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवू शकतो, म्हणजेच त्याची कोव्हॅलन्सी 2 आहे. बरोबर. कारण ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 2. इथे मी त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिते पहा. 1s2 2s2 2p4. जर तुम्ही त्याची आउटरमोस्ट शेल पाहिली तर त्याच्यामध्ये 2 अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. ऑक्सिजन हॅव दिस 2 अनपेड इलेक्ट्रॉन 1 2 3 4. ऑक्सिजनकडे हे 2 अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आणि म्हणून ऑक्सिजनची कोव्हॅलन्सी किती असते? 2 असते. ओके. तो 2 बॉन्ड बनवू शकतो. पण जर बाकीचे एलिमेंट पाहिले, बट द अदर एलिमेंट 4 असतं. येस, हां. But the other have covalency 4, sometime 2 4 6. Other have the covalency more than 2. असं लिहूयात. more than 2. का बरं असं होतं? मग सिंपल एक्झाम्पल घेऊयात. सल्फर 16, निऑन 3s2 3p4. 3p नंतर पुढचा ऑर्बिटल जो असतो तो कोणता आहे? 3d 0. एम्प्टी आहे 3d. 1 2 3 आणि 4 हे ग्राउंड स्टेटमध्ये झालं. मग ग्राउंड स्टेटमध्ये सल्फर किती बॉन्ड बनवू शकतो? इथे कोव्हॅलन्सी सल्फरची किती असेल? 2 असेल. इथे 2 बॉन्ड बनवू शकतो तो, है ना. पण ॲट एक्सायटेड स्टेटमध्ये जर गेलो तर एक्सायटेड स्टेटमध्ये काय होईल पहा. दिस इलेक्ट्रॉन फ्रॉम p ऑर्बिटल, 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द p ऑर्बिटल, इट जम्प्स in a d orbital. So how many unpaired electrons are present here now? 4 unpaired electrons. So it can form a 4 bond. बरोबर. जर परत आपण एक्साइट केला त्या मॉलिक्यूलला, दिस इज एक्साइटेड स्टेट 1, दिस इज एक्साइटेड स्टेट 2. जर परत एक्साइट केला तर 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस s ऑर्बिटल इट जम्प्स टुवर्ड द empty d orbital. 1 2 3 4 5. So how many bonds it can form? अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्याकडे आता? 1 2 3 4 5 6. So it can form a 6 bond. ओके. मग हे कशामुळे पॉसिबल झालं? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस एम्प्टी व्हॅकंट डी ऑर्बिटल. हा व्हॅकंट डी ऑर्बिटल प्रेझेंट असतो, म्हणून काय होतं, त्यांना सीट भेटतंय की इथून आपण इकडे जम्प करू शकतो. अँड दॅट्स वाय दे कॅन फॉर्म अ बॉन्ड्स 2 4 6 एक्सेट्रा. पण ही फॅसिलिटी ऑक्सिजनकडे नाही आहे. ऑक्सिजनकडे इथे डी ऑर्बिटल ॲब्सेंट असतो, व्हॅकंट डी ऑर्बिटल प्रेझेंटच नाही. सो ऑक्सिजन ऑलवेज हॅव द कोव्हॅलन्सी. येस मॅडम. हां. येस, काय काय बोलताय तुम्ही? एकदा स्पष्ट बोलाल का? येस.
येत आहे का लक्षात? मॅडम स्क्रीन दिसत नाही. एकच मिनिट. पहा बरं आता. हा दिसली. Yes. ओके, ठीक आहे. तर येत आहे लक्षात? दिसली. हा दिसली. दिसली ना? ओके, ठीक आहे. आलाय का लक्षात मग? हो मिस. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. सो दिस इज द अनॉमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. हे होतं ऑक्सिजनचं अनॉमलस बिहेवियर. मग ऑक्सिजन का शो करतो अनॉमलस बिहेवियर किंवा डिफरंट बिहेवियर, ते आपण वेगळ्या पॉईंट्सने स्टडी केलं आज. नाव टेक वन क्वेश्चन ऑन दिस. मी जे क्वेश्चन देते ते तुमच्या असाइनमेंटच्या नोटबुकमध्ये लिहून काढत जा. See, question. The first question is, describe anomalous behavior of oxygen as compared to मॅम स्क्रीन दिसत नाही. all other elements of group 16. कसं काय दिसत नाही रे? आत्ता तर दिसत होती की. ग्रुप 16. मग कोणते आस्पेक्ट आहेत ते पहा. The first aspect is magnetic property, oxidation state आणि hydrides. ठीक आहे, इथे मी क्वेश्चन लिहिते. थांबूयात आज आपण आणि तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करून टाका.